मी रोहित म्हात्रे, रोहित पाटील, गिरीश कमिटकर, अमेय आठवले, कमलाकर गुरव, प्रवीण अतुल गुरव, प्रवीण जाधव, आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो पनवेल स्पोर्ट्स पनवेल. यंदाच्या वर्षीची चिंतामणी क्रीडा मंडळ आयोजित महिलांची ही कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला पनवेल स्पोर्ट्स पनवेल. खरोखर कौतुक. मी सुरेंद्रदा म्हात्रे आपल्याला विनंती करतो आपल्या शुभास्ते बक्षीस वितरण करायचं आहे. पनवेल स्पोर्ट्स पनवेल मोरया. धन्यवाद. चला विजयी संघाचं अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग झाला त्या सर्व महिला संघांचं मनपूर्वक हार्दिक आभार. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेमध्ये आपण खेळलात आणि या ठिकाणी बक्षीसपत्र झालात. आपल्या भावी आयुष्यासाठी आमच्या मंडळाकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मी पुढील समालोचन करण्यासाठी संजय सर ग्राउंड क्रमांक 1 वरती आपण या ठिकाणी पुकार द्यायचंय. आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा सामना मात्र या कबड्डी स्पर्धेतील अंतिम विजेता संघ ठरला आणि कर्नाला स्पोर्ट्स पनवेल हा संघ उपविजेता ठरला. बिल्लेश्वर केहिम केदारलाल याचा असलेले 1000 रुपये सर. नानांच्या शुभास्ते द्या सरांचं बक्षीस. केदारलाल किती आहेत? 1000. वाचा वाचा. या ठिकाणी कैलासवासी सदाशिव ठाकूर यांच्या स्मरणार्थ केदारलाल याच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आलं होतं. अर्थात ते वितरित करायचं आहे आपल्या उत्तम खेळासाठी, आपल्या चांगल्या खेळासाठी आणि ते बक्षीस मात्र वितरित केलं जातं. केदारलाल आपल्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस.
लगेचच आपण मैदान क्रमांक 2 कडे वळतोय. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना धन्यवाद प्रफुल्ल शेठ मोरे, या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला आणि आम्हाला विशेष करून आशीर्वाद दिलात. धन्यवाद. असंच आपलं मंगेशजी धन्यवाद. आपण देणगी देऊन या ठिकाणी आम्हाला उपकृत केलं. रोख रक्कम रुपये 5,000ची देणगी या मंडळासाठी आपण दिलीत आणि आम्हाला उपकृत केलं. धन्यवाद. आपल्या भावी आयुष्यासाठी आणि आपल्या उर्वरित भवितव्यासाठी भविष्यासाठी आमच्याकडून आमच्या मंडळाकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला एक रंगा रोहन एक शाल आणि बुक. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट पाहताय, अर्थात कालपासून लकी ड्रॉचा सेकंड विनर आपला कोण असेल, अर्थात सायकलचा मानकरी कोण असेल, सामना संपल्यानंतर सायकलवरून घरी जाणारा लकी प्रेक्षक कोण असेल याची उत्सुकता आपली ताणली गेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सेमीफायनलच्या अगोदर आपण ती सायकल देऊन त्याला गौरवित करणार आहोत. मी रुपेश पाटील आपल्याला विनंती करतो आपल्या शुभास्ते. मित्रांनो, आमच्या मंडळाचे हे जे खेळाडू आहेत यांच्या अरे कॅमेरामन कोण आहे, चला सायकलचा मानकरी कोण आहे, कोण सांगताय सायकलचा मानकरी कोण होईल, पुढे. अरे मस्त एकदम, पण सायकल चालवत जायचा घरी, 5 फेऱ्या मारायच्या. धन्यवाद. मी रुपेश पाटील आपल्या हॅलो एकदा फक्त. ए दादा, कॅमेरावाला कुठे गेला. रोहित पाटील आपण पुढे या. अरे याच्यावरती नाव लिहून आलंय, कोणाचं नाव आहे माहिती आहे, कोण, काय नाव आलंय, म्हात्रे पाटील. अरे आपल्या विनय रिजबोडचं नाव लिहिलंय याच्यावरती. सायकल आता त्याला घरी घेऊन जायला लागणार आहे. पहिला नंबर आहे 1 नंबर कोणाकडे, 1 नंबर पहिला, हात वर करा. अरे जबरदस्त, सायकलचे बहुतेक तुकडे तुकडे करून तुम्हाला द्यायला लागणार आहेत. पहिला नंबर आहे 1, दुसरा नंबर आहे 8 आहे. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. हे सायकल थोडी तिकडे घेऊन जा. तिसरा नंबर आहे 9, कोणाकडे, 1 8 9, 1 8 9. आणि चौथा नंबर आहे 1 8 9 आणि 5. 1 8 9 5. कोण आहे लकी विनर, लकी विनर कोण आहे. अरे आपला संतोष मोरे. बघूया भाग्यवान विजेता कोण आहे. 1 8 9 5. प्रसाद, त्याला आतमध्ये सोड, गेट मधून आत सोडा. तुझ्याकडे चला मित्रांनो, आपल्या पर्च्या टाकायच्या नाहीयेत. या नंबरवरून रोहित, या नंबरवरून सगळ्या प्रेक्षकांच्या एक लक्षात आलं पाहिजे, तुम्ही कुठल्याही गॅलरीत बसून उपयोग नाही, तुम्हाला त्याच गॅलरीत बसायला जायला लागेल. होम थिएटर पण तो तिथेच होता, सायकल पण तिथे आहे. सगळ्यांनी जागा सोडत तिकडे जा. मे महिन्यामध्ये ज्याला कूलर पाहिजे त्यांनी समोरच्या गॅलरीत जाऊन बसा,
कारण लकी ड्रॉ तिथूनच निघतोय. दोन्ही बक्षिसं तिथून आली आहेत. सायकलचा लकी मानकरी ठरलाय संतोष मोरे. 1, 8, 9, 5 दोन्ही मॅच. मी रोहन आणि रोहित दोघांना पण विनंती करतो. रोहन, विनीत आणि रोहित पाटील. रोहित या, आपण पण या इथे. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते अर्थात सन्माननीय सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या साक्षीनं आपल्याला आज या संघाचे मालक, वैष्णवी स्पोर्ट्सचे मालक अर्थात एक इतिहास या ठिकाणी घडणार होता. थोडक्यासाठी म्हणून त्यांचा आहे ना संघ जिंकला ना. अरे व्हेरी गुड. अनुराग सिंगचा मला वाटतं संघ, पण खऱ्या अर्थानं प्रफुल्ल पाटीलचा संघ म्हणून ज्याची ओळख आहे. कबड्डीचा एक अतिशय उत्कृष्ट कार्यकर्ता कसा असावा म्हणजे प्रफुल्ल पाटील सारखा. सामन्यांचं नीटनेटकं आयोजन कसं करायचं चिंतामणी मंडळांनी, पण त्यांचा कित्ता कोणी गिरवायचा तर वेशवी संघाने. आणि वेशवी संघाचं नेतृत्व कोण करतं तर प्रफुल्ल पाटील. आणि हा प्रफुल्ल पाटील माजी सरपंच या ठिकाणी आजच्या या युक्ता स्पोर्ट्स वैष्णवी स्पोर्ट्सचे मालक प्रफुल्ल पाटील यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, आम्हाला उपकृत केलं मंडळाच्या वतीने आणि आमच्या समस्त गावकऱ्यांच्या वतीने. आपल्या भावी आयुष्यासाठी आम्ही आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या मनीच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सुरेंद्रदादा म्हात्रे, धन्यवाद रुपालीताई म्हात्रे. आजच्या या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून आलात. आपला संस्कार रायडर्स हा संघ आपल्या पुत्रासाठी, आपल्या मुलासाठी, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी जरी आपण येत होतात, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला मंडळाला उपकृत केलं. धन्यवाद. धन्यवाद पुनश्च सर्वांचा आणि धन्यवाद विकास पिंपळे सर. धन्यवाद या ठिकाणी आदरणीय सुरेंद्रजी म्हात्रे सर. आपण देखील खूप वेळ या स्पर्धेमध्ये काल आणि आज देखील या ठिकाणी थांबलात, त्याबद्दल मंडळाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देणार आहोत. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आपण पाहतोय. वंश फायटर्स वर्सेस नाना सेल्स या दोन संघातील खेळ मैदान क्रमांक 2 साठी. वंश फायटर्स रवींद्र रिसबूड संघाचे संघ मालक आहेत आणि कर्णधार रोहित राणे, तर नाना सेल्स या संघाचे संघ मालक रुपेश नाईक आणि कर्णधार सुयोग सालावकर. जसं नेतृत्व तसं कर्तृत्व अर्थात आपण ह्या संघांमध्ये पाहायला मिळतो. कारण नक्कीच या वंश फायटर संघाचे प्रशिक्षक पदी शैलेश नाईक आणि व्यवस्थापक पदी सुमित पाटील आहेत आणि इकडे नाना सेल्सचे प्रशिक्षक समीर पाटील आहेत आणि व्यवस्थापक निवास पाटील आहेत. अशा अनेकांच्या योगदानातून, अनेकांच्या मेहनतीतून या ठिकाणी हे संघ मात्र उभे असलेले आपल्या समवेत आपण पाहतोय. 11-7 असा गुणफलक आहे. त्या ठिकाणी नाना सेल्स संघाकडून सुयोग सालावकर चढाईसाठी येतोय. हा देखील एक नामांकित चढाईपटू. यांच्यामध्ये गौरविला जाणारा खेळाडू म्हणजेच सुयोग सालावकर अर्थात गोटू. मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ वंश फायटर्स या संघाच्या प्रांगणामध्ये मात्र चढाईसाठी जातोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी नाना सेल्स हा संघ 11 गुणांवर आहे आणि वंश फायटर्स हा संघ मात्र 7 गुणांवर आहे. पुन्हा एकदा विकास जोगडे चढाईसाठी मात्र प्रतिस्पर्धी संघावर स्वार होऊन जातोय
मात्र अपेक्षित यश मिळणार का? काहीशा गुणांची पिछाडी मात्र आपली असताना त्या ठिकाणी आपल्या संघाला काहीशा गुणांची मात्र आवश्यकता असताना मात्र तिथे विकास जोगडीची भूमिका मात्र काय असणार? कारण कबड्डी हा खेळ आपण पाहतोय की संयमाचा खेळ देखील आहे. मग अनेक वेळेला ही आघाडी किंवा पिछाडी ही तशाच पद्धतीनं साधारणतः थर्ड रेट वगळता ही काही शेवटच्या मिनिटांपर्यंत घेऊन जात असते आणि नंतर मग तिथे जोरदार संघर्ष निर्माण होत असतो. आता देखील तशाच पद्धतीने या ठिकाणी होणार का? आतापर्यंत आपण पाहिलं वैष्णवी वॉरियर्स हा संघ या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. छत्रपती वॉरियर्स हा संघ देखील पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. अथर्व कन्स्ट्रक्शन हा संघ देखील पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. आता मात्र ह्या दोन संघांमधून म्हणजेच वंश फायटर्स आणि नाना सेल्स या दोन संघांमधून कोणता संघ हा पुढे जाणार आणि कोणता संघ मात्र मागे राहणार, मग त्या संघाला मात्र अर्थात रिक्त हस्ते परतावं लागणार आहे. कारण ज्या वेळेला या लीगची तारीख मात्र डिक्लेअर झाली तदनंतर मात्र क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खऱ्या अर्थानं एक आनंदाचं वातावरण तयार झालं आणि खऱ्या अर्थानं ह्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. गोड मात्र घेतले जातात. 1 2 3 आहेत का? सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मैदान क्रमांक 2 वंश फायटर्स वर्सेस नाना सेल्स. मध्यंतर पर्यंतचा गुणफलक आपल्या समोर त्या ठिकाणी आपण पाहतोय. कारण आतापर्यंत सेमीफायनल मध्ये दाखल झाले संघ वैष्णवी वॉरियर्स या संघाचे संघमालक प्रफुल्ल पाटील आताच व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. वैष्णवी वॉरियर्स आजच्या कबड्डी स्पर्धेतील सेमीफायनल मध्ये झालेला संघ. तदनंतर दुसरा संघ आहे द्या दणका तिसरा संघ आहे अथर्व कन्स्ट्रक्शन. कबड्डी स्पर्धेतील आपण आपल्या समवेत आपल्या समोर असणारे जे लखलखणारे आपण चषक आहेत याच्यातील एक चषकासाठी आपण पात्र ठरणार आहात. नंतर मात्र अंतिम सामन्यासाठी लढत सुरू होणार. याच्यानंतर मैदान क्रमांक 1 असेल, मैदान क्रमांक 2 असेल त्या ठिकाणी सेमीफायनलला मात्र सुरुवात होणार आणि मग खरा कबड्डीचा रणझुंजार खेळ आपल्याला पाहायला मिळणार. दोनवर वंश फायटर्स नाना सेल्स या दोन संघांचा खेळ 7-2-14. 7 गुणांची आघाडी आणि पिछाडी जयेश गावण चढाईसाठी आणि त्याला मात्र प्रत्युत्तर आपण पाहतोय ते म्हणजेच वंश फायटर संघाचा आविष्कार डबल फाय. आविष्कार देखील एक गुणवंत चढाईपटू आहे, एक अतिशय संयमानं खेळणारा आणि एक आदर्शवत खेळाडू आहे, शांत संयमी खेळाडू आहे. आताच त्या ठिकाणी मध्यंतर मात्र झालं. मध्यंतर नंतरचा खेळ देखील त्या ठिकाणी आपण सुरू झालेला पाहतोय. 8-14 मध्ये अधिक पण नाहीये आणि कमी पण नाहीये, कारण काही मिनिटे अजून देखील त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये असताना प्रतिस्पर्धी संघ आणि त्या ठिकाणी खेळणारा सुयोग. आपण आपल्याकडे काहीशा गुणांची आघाडी असताना मात्र सुयोग अगदी टोकाचे आणि शर्थीचे प्रयत्न मात्र त्या ठिकाणी करेल असं वाटत नाहीये, परंतु तो देखील रिक्त हस्ते परततोय. पुन्हा एकदा विकास जोगडे देखील काही चढाया मात्र त्या ठिकाणी घेते, परंतु कोणत्याही प्रकारची रिस्क मात्र घेण्यासाठी तयार नाहीये. कदाचित ह्या कबड्डी क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे तिसरी चढाई ज्या वेळेला आली त्यावेळेला मात्र एक वेगळ्या पद्धतीची कबड्डी आपल्या समोर आली, जी निर्णायक कबड्डी आपल्या समोर आली आणि अशा तिसऱ्या चढाईची मात्र वाट पाहिली गेली आणि मात्र आता तिसऱ्या चढाईला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि तिसऱ्या चढाईसाठी सुद्धा समर्थपणे आपल्या संघाचा पदभार स्वीकारणारा सुयोग मात्र आता मात्र 4 मिनिटाची त्या ठिकाणी सुयोगला बाद केलं जातं. सुयोग मात्र आउट होतोय. पुन्हा एकदा आविष्कार आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सोनेरी पहाट आणणार का? कारण आता विजयी होणारा संघ हा आजच्या कबड्डी स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ असणार आहे. म्हणजे की चॅलेंजिंग पार्ट आहे, एक आव्हानात्मक खेळ आहे त्या ठिकाणी.
आणि हा आव्हानाचा भाग मात्र स्वीकारणार का? कारण एक एक गुण मात्र पुढे सरसावत जात असताना या ठिकाणी वंश फायटर संघाचे मालक इकडे मात्र रवींद्र रिसबूड आणि नानासाहेबचे रुपेश नाईक संघमालकानं मात्र हे स्वीकारलं की चिंतामणी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही लीग स्पर्धा होते, मग आपण देखील या स्पर्धेचा एक भाग व्हावा हे अर्थात या 16 संघमालकांना वाटलं आणि अगदी स्वतःहून त्या ठिकाणी पुढे आले आणि ही जबाबदारी स्वीकारली ती आपल्या मुलांसाठी, आपल्या खेळाडूंसाठी. त्यांना एक सुंदर असं व्यासपीठ जर निर्माण होत असेल तर आपण देखील एक पाऊल पुढे चालायला हरकत नाहीये. आणि म्हणूनच या ठिकाणी एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची लीग स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना पाहतोय. आणि ह्या लीगचा शेवट मात्र आपण सांगता समारोपाकडे वळणार आहोत अगदीच थोड्याच वेळात. पुन्हा एकदा आविष्कार, या अगोदरच्या चढाईमध्ये देखील आविष्कारनं घेतलेली भूमिका आणि पुन्हा एकदा या ठिकाणी साधारणतः अर्थात अपील मात्र त्या ठिकाणी आविष्कारच्या माध्यमातून केलं जातोय. गुण मिळणं न मिळणं आणि इथे मात्र आविष्कार मैदानाच्या बाहेर. त्याला प्रत्युत्तर जयेश गावंड, एक युवा कबड्डीतील उत्तम खेळ करणारा खेळाडू आहे. जिल्हा स्तरावर किंवा जिल्ह्याच्या कबड्डी संघामधून नेतृत्व करणारा खेळाडू आहे. हे अनेक खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय जे विविध जिल्हा लीग मध्ये असतील, जिल्हा स्तरावर असतील, अशा ठिकाणी आपलं योगदान देणारे खेळाडू आहेत. आणि हे सिलेक्टेड प्लेयर आहेत जे ऑक्शनच्या माध्यमातून, संघमालकांच्या माध्यमातून या ठिकाणी सिलेक्टेड प्लेयर आहेत जे आज आपण ह्या लीग स्पर्धेमध्ये पाहतोय. नक्की ज्या वेळेला आपल्याला सिलेक्ट केलं गेलं त्यावेळेला मात्र आनंद गगनात मावेनासा झाला, कारण या स्पर्धेमध्ये आपला भाग मात्र नक्कीच राहणार, आपल्याला खेळण्याची संधी मात्र नक्कीच मिळणार. इथे मात्र संधी दिली जाते वंश फायटर संघाकडून. अजय गायकवाड दहावीर बेलकडे संघाचा खेळाडू आहे. एक स्थानिक खेळाडूंमधून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अजय गायकवाड या खेळाडूला सिलेक्ट केलं गेलं आणि आता मात्र बहारदार खेळ करण्यासाठी मात्र सिद्ध झाला. सेमीफायनल मधील 3 संघ समाविष्ट होत असताना आता मात्र चौथ्या संघाची या ठिकाणी आपण वाट पाहतोय. आतापर्यंत जरी आपण गुणफलकाकडे जर पाहिलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी 9-16 असा गुणफलक मात्र लागलेला आहे. त्यामध्ये आतापर्यंत पराड जड आहे ते नानासाहेब या संघाचं. मग आता गरज असताना आणि गरज नसताना मात्र कोणते खेळाडू या ठिकाणी आपल्या विजयाचे शिल्पकार मात्र ठरत आहेत, कारण पुढे तर जायचं आहे, विजय तर व्हायचा आहे, चषक तर घ्यायचा आहे, सन्मान तर राखायचा आहे. उद्या मात्र सोशल मीडियावर आपलाच नाव या ठिकाणी राहण्यासाठी मात्र प्रयत्न केले जाणार आहेत. अजय गायकवाड मात्र बाद होत आहेत, म्हणजे अजून एका गुणांची वाढ ही निश्चितपणे नानासाहेब या संघाच्या बाजूने होतोय. हितचिंतकांना देखील काहीस आशा मात्र वाटते, आता कुठेतरी आशेचं किरण आपल्या बाजूनं या ठिकाणी येतोय का, की पुन्हा एकदा त्याच्यावर पडदा टाकण्याचं काम हे वंश फायटर्स या संघाच्या बाजूने होणार. 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू या ठिकाणी 4 vs 1 असा सामना मात्र लढतोय. बोनस लाईन मात्र त्या ठिकाणी ऑफ असताना इथे पुन्हा एकदा एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं. त्यामुळे वंश फायटर्स या संघाच्या प्रांगणामध्ये अजून देखील तेवढ्याच गर्दीनं या कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप पाहण्यासाठी, कारण ह्या क्रीडा मंडळानं अर्थातच चिंतामणी क्रीडा मंडळानं या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना देखील एक नामी संधी दिली. एक नाममात्र 20 रुपयांच्या तिकिटामध्ये कालच्या दिवशी देखील आपण मोठा टीव्ही त्या ठिकाणी बक्षीस दिला गेला, जो लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी जो नशीबवान आमचा रसिक प्रेक्षक होता अशासाठी मिळाला. आज देखील आपण आता सायकल देखील पाहिली आणि छोटा साऊंड देखील आपण या ठिकाणी पाहिला. अशा विविध रूपानं या ठिकाणी रसिक प्रेक्षकांची देखील व्यवस्था करण्यासाठी हे मंडळ मात्र पुढे झालं आणि अजून देखील एक बक्षीस आमच्याकडे शिल्लक आहे.
तिकीट मात्र आपण जपून ठेवायची आहेत. एक बक्षीस मात्र आपल्याकडे कूलर अजून शिल्लक आहे, ते शेवटी मात्र देण्यात येणार आहे. एक चिठ्ठी महत्वाची आहे, ती चिठ्ठी नसून आपलं कूलर आहे, हे देखील आपण ध्यानात ठेवा. सेमीफायनल थोड्याच वेळात आपल्या नजरेसमोर या ठिकाणी मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाणार आहे. 10-18 असा गुणफलक त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर आहे. जयेश गावड चढाईसाठी गेलेला आहे आणि आता मात्र परततोय पुन्हा एकदा विकास जोगडे. एकूण अकरा 18 संधी अजून देखील मिळणार का? कारण आता मात्र दशकांमध्ये हा संघ देखील येतोय. 12-18 पुढे पुढे सरसावतोय. मात्र थांबवणार की पुढेच जाणार असा हा खेळ कबड्डीचा या मैदानावर मात्र 2 दिवसांमध्ये रंगला. आमच्या क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रोहित मात्र इथे बाद होतोय. क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं निर्णय घेतला गेला. नंतर मात्र कार्यवाही सुरू झाली आणि ही कार्यवाही कालपर्यंत या ठिकाणी सुरू झाली आणि मग प्रामुख्यानं या मैदानाचा खेळ सुरू झाला. खूप मेहनत करावी लागली. मग अनेक खेळाडूंपर्यंत, रायगड जिल्ह्यातील खेळाडूंपर्यंत त्या ठिकाणी लिंक पाठवण्यात आली. सर्व खेळाडूंचे त्या ठिकाणी फॉर्म घेण्यात आले. नंतर मग ऑक्शन पद्धतीनं तेवढ्या खेळाडूंना तेवढ्या संघांमध्ये तेवढ्या संघमालकांबरोबर त्या ठिकाणी बसवण्यात आलं आणि नंतर मग हा प्रवास जो सुरू झाला तो आज मात्र या ठिकाणी एवढा मोठा प्रदीर्घ प्रवास करून आज मात्र या लीगचा समारोप होणार. खूप दिवस आमचे सर्व पदाधिकारी या कबड्डी लीगमध्ये व्यस्त होते आणि आता मात्र श्वास मोकळा करणार की एक यशस्वी लीग आपल्या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आज संपन्न झाली. याचा आनंद मात्र वेगळा असतो. आविष्कार पुन्हा एकदा मी आताच म्हटलं, इकडचे गुण देखील वाढत चालेत. सहयोग देखील या ठिकाणी प्रयत्नशील आहे आपला संघ जिंकण्यासाठी. आतापर्यंत काहीसा धोका मात्र स्वीकारला जात नाहीये, काहीसा धोका मात्र पत्करला जात नाहीये. परंतु प्रतिस्पर्धी संघाला मात्र ही आघाडी तोडून काढायची आहे, ती मात्र कमी करायची आहे आणि विजय संपादन मात्र करायचं आहे. हा एक विनंती असेल चालू संघांमध्ये, जो संघ विजयी होणार ना त्याने मात्र जास्त वेळ नंतर लावायचा नाहीये. कारण आतापर्यंत 3 संघ हे आपण सेमीफायनलमध्ये पात्र झालेले पाहतोय, मात्र ते रेडी आहेत. मात्र आपण कोणत्याही प्रकारचा वेळ तिथे जास्त लावायचा नाहीये. मग आपल्याला प्रेक्षकांना तेवढा थांबायला नको आहे. कारण आता आपण पाहतोय साधारणतः 1:32 झालेली आहेत, नव्हे तर 1:32 झालेलेच आहेत. मग अजून तेवढा वेळ, कारण 2 सेमीफायनल्स आहेत, नंतर फायनल आहे, बक्षीस वितरण आहे, अजून खूपसा वेळ या ठिकाणी जाणार आहे. म्हणून आपण मात्र तेवढा वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा आविष्कार सातत्यानं या ठिकाणी झटणारा, सातत्यानं कष्ट करणारा, सातत्यानं त्या ठिकाणी चढाई करणारा खेळाडू आता मात्र बाद होतोय, साखळीमध्ये अडकला जातोय. अर्थात क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून टाळ्या मात्र पडत आहेत त्या नाना सेल्स या संघाच्या हितचिंतकांच्या माध्यमातून. या ठिकाणी मंगेश पाटील बेली, आपण प्लीज आपली रिक्षा घेऊन संजय पाटील यांच्या घरी चला. हा आपण चला, रिक्षा आहे तिथे.
मंगेश पाटील चला आपण आपल्या रिक्षाजवळ चला, कारण खऱ्या अर्थानं 2 दिवस आपल्याला जेवण ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलं ते आता स्वगृही चालल्यात, अर्थात त्यांना पोहोचवण्याचं काम त्या रिक्षाच्या माध्यमातून होणार आहे. सुग्रास जेवणाचा आनंद त्यांच्या माध्यमातून अर्थात त्या मावशी यांच्या माध्यमातून घेण्यात आला. मंगेश पाटील आपण चला. अशी वैविध्यपूर्ण आणि विविध कलांना सेमीफायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक 1 साठी मैदान क्रमांक 2 चा देखील त्या ठिकाणी सामना संपलेला आहे आणि मैदान क्रमांक 2 वर विजयी संघ ठरतोय अर्थात नानासाहेस. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झाला ना. धन्यवाद. चला या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी सामना मात्र आपण घेतोय. आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये 4 संघ जे सेमीफायनल मध्ये खेळणार आहेत. वैष्णवी वॉरियर्स, छत्रपती वॉरियर्स, अथर्व कन्स्ट्रक्शन्स आणि नाना सेल्स. मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स. मैदान क्रमांक 2 साठी अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस नाना सेल्स. चला 4ही संघांना लगेचच त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आता मात्र कोणत्याही संघाला वेळ दिली जाणार नाहीये. आपण नाना सेल्स आताच जरी खेळला असाल